राज्यभरामध्ये जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर परिषदा, नगरपंचायती, नगरपालिका आणि महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या। या निवडणुकांमध्ये एससी, एसटी, ओबीसी या आरक्षित प्रवर्गावरती अनेक उमेदवार आपलं नशीब आजमावत आहेत। संविधानानं दिलेल्या अधिकारामुळे सर्वसामान्य घटकातील उपेक्षित समाजातील अनेक उमेदवार हे त्या आरक्षण प्रवर्गातून स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये निवडून जात असतात। गेले 2 वर्ष राज्यामध्ये ओबीसीच्या आरक्षणावरून अनेक विषय पुढे आले, अनेक वादंग झाली। ज्यांच्याकडे मूळ कुणबीचा दाखला आहे त्यांना ओबीसीचा दाखला मिळणं यामध्ये काहीच गैर नाही, त्याच्या विरोधात आम्ही कुणीच नाही। परंतु ओबीसीचा मूळ दाखला नसताना, नोंदणी नसताना चुकीच्या पद्धतीनं बनावटगिरी करून जर कुणी ह्या निवडणुका लढवत असेल, निवडून येत असेल, तर हे अत्यंत चुकीचं आहे।